चला आज आपण प्रॅक्टिस सेट किती शिकणार आहे 10 स्टँडर्ड 6 सर्व मुलांनी फळ्याकडे मन लावून लक्ष द्या। तुम्हाला समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवतो। आपल्याला काय करायचे आहे ॲडिशन करायची। काय करायचे आहे ॲडिशन करायची। परत एकदा इकडे लक्ष द्या किती आहे 6 1/3 प्लस 2 1/3 याचा हा जो डिनॉमिनेटर आहे हा कसा आहे रे सेम आहे। काय बोललो मी तुम्हाला डिनॉमिनेटर सेम आहे। तर डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे सेम करायची गरज नाही। समजलं सगळ्यांना? हां मग आता बघा काय करायचं या दोघांचा मल्टिप्लाय करायचं त्याच्यामध्ये हा 1 काय करायचं मिळवायचा आहे बरोबर। हां चला बोला मग काय होणार 6 into बोला पटपट 6 into 3 plus 1 divide by 3 हा जो डिनॉमिनेटर आहे हा जसाचा तसाच ठेवायचा। इकडे पण बघा प्लस या दोघांचा गुणाकार करायचा आणि एक त्याच्यामध्ये काय करायचं मिळवायचं। मग काय होणार 2 गुणिला किती होणार 3 त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आणि हे जसंच तसंच। याच्या 2-3 पद्धती आहेत हे सोडवण्याच्या पण मी तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगतो। चला आता गुणाकार करा बरं करा पटापट गुणाकार करा 90 किती होणार आहे 3 7 18 आणि 1 किती होणार आहे 90 आणि हा 3 जसाचा तसा हे प्लस चं चिन्ह जसंच 3 ला 6 आणि प्लस 1 किती होणार आहे 7 हे बघा कळलं 2 3 ला 6 प्लस 1 7 आणि हा 3 जसाचा तसा। आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा सेम आहे म्हणून तो जसाचा तसाच लिहावा लागणार बरोबर। आता याची आणि याची आपल्याला प्लस करावं लागणार 19 प्लस किती आहे रे 7 19 प्लस 7 म्हणजे किती झाले 26/3 पण आता हे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये आन्सर लिहायचं आहे। कशामध्ये मिक्स मध्ये पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये उत्तर लिहायचं आहे। तर आता इकडे बघा आपण याला उत्तर कसं लिहिणार हे 26 आहे इकडे बघा 26 डिवाइड बाय किती होणार 3 बरोबर आहे का नाही 3 च्या टेबल मध्ये 26 एक नाही मग आपल्याला काय करावं लागेल त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर घ्यावा लागेल बरोबर आहे का नाही। हां मग किती आहे 3 8 जा 24 किती उरले रे बेटा 2 उरले। समजलं सगळ्यांना क्लिअर समजलं। चला आता आपला आन्सर किती आले 8 हे किती आहे 2 कोण्या नंबरने भागला आपण 3 हे झालं आपलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये उत्तर। समजलं उत्तर हेही बरोबर आहे हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आहे आणि हे उत्तर त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे। सगळ्यांना कळालं क्लिअर कळालं ओके कळालं। चला ज्याचे डिनॉमिनेटर सेम असतं त्याला हे असं आपण उदाहरण सोडवू शकतो। चला आता आपण हे तुम्ही लिहून घ्या। आता आपण दुसरं उदाहरण बघूया। चला बघा हे तुमचं दुसरं उदाहरण आहे। याचं पण काय करायचं या दोघांचा काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे। काय करायचं आहे याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचा आहे 1 त्याच्यात ऍड करायचा आहे। या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 ऍड करायचं आहे। हे उदाहरण मी इथे लिहितो 1/4 प्लस 3 1/2 चला बोला या दोघांचा मल्टिप्लाय त्याच्यात 1 ऍड करा किती होणार आहे 1 into 4 plus 1 आणि हा डिनॉमिनेटर जसाचा तसा हे जसंच तसंच। मन लावून लक्ष द्या मन लावून या दोघांचा मल्टिप्लाय करायचं 1 त्याच्यात ऍड करायचं 3 into 2 प्लस किती आहे 1 आणि हा 2 डिनॉमिनेटर जसाचा तसा। हा वाला तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहितो बघा हा पण असा दाखवतो बाण क्लिअर 4 1 जा 4 प्लस 1 किती झाले बेटा 5 आणि हा डिनॉमिनेटर जसाचा तसा हा प्लस 5 टू द 3 टू द 6 प्लस 1 किती झाले रे 7 आणि हा 2 जसाचा तसा। आता पुढे मात्र लय मन लावून लक्ष द्या इथं डिनॉमिनेटर सेम आहे का नाही तर डिनॉमिनेटर सेम नाही तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावा लागेल। 2 च्या टेबल मध्ये 4 येतात का रे
येतात का? किती नंबरला येतात? 2. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? यालाही 2 नी मल्टिप्लाय करायचं आणि यालाही 2 नी. का बरं? कारण आपला जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय होणार आहे? सेम होणार आहे. करेक्ट. चला बोला मग. 5/4 प्लस किती होणार आहे? किती होणार इथं? 7 टू जा 14 आणि 2 टू जा 4. बघा झालं का डिनॉमिनेटर 4 सेम झालं? हा. आता डिनॉमिनेटर सेम झाला म्हणून त्याला काय करायचं? एकच दार घ्यायचं. इथं बघा तुम्हाला मी दाखवतो बांधणी. कळालं सगळ्यांना? आता याची प्लस करायची. किती आहे? 5 प्लस 4. 5 प्लस 14 किती झालं रे बाळा? सांग पटकन. 19 आणि हे 4 इथं जसेच्या हे झाले इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता आपण आन्सर कशामध्ये लिहिणार? मिक्स मध्ये लिहिणार. मग मिक्स मध्ये लिहायचं तर काय आहे सांगा बरं? 19 डिवायडेड बाय 4. 4 4 जा बोला पटकन. 4 4 जा खाली किती उरलं रे बाळा? 3. मग आपलं फायनल आन्सर काय होणार? बोला पटकन. आन्सर किती आले? 4. रिमाइंडर किती उरलंय? 3. कोण्या नंबरने भागला आपण? 4. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. सगळ्यांना कळालं? डिनॉमिनेटर मी कसे सेम केले कळालं तुम्हाला? कारण 2 च्या टेबल मध्ये 4 होतं. किती नंबरला? 2. म्हणून मी यालाही 2 नी मल्टिप्लाय केला आणि जेणेकरून त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो काय झालाय? सेम झालाय. समजलं सगळ्यांना? पक्क समजलं? क्लिअर समजलं? चला आता आपण बघूया तिसरं गणित. आता इथं बघा रे सर्वांनी मन लावून लक्ष द्या. मन लावून हे तिसरं गणित आहे. मी इथं लिहितो. प्रश्न तर तुमच्या समोर आहे. 5 1/5 प्लस 2 1/7. चला बोला. या दोघांचा मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये हे काय करायचं आहे रे? प्लस करायचं आहे. चला बोला. 5 मल्टिप्लाय बाय किती होणार? 5. त्याच्यामध्ये हा 1 ऍड होणार आणि हा 5 ऍज इट इज जसाचा तसाच राहणार. मन लावून लक्ष दे. हा प्लस जसाचा तसा याचा मल्टिप्लाय होणार आणि हे त्याच्यात ऍड होणार. 2 मल्टिप्लाय बाय किती होणार? 7 प्लस 1 होणार आणि हे जसंच समजण्यासाठी तुम्हाला इथं मी असा बाण दाखवतो. 5 आता हे सोडवायचं. 5 5 जा 25. त्याच्यामध्ये हा 1 मिळवा 26 आणि हा 5. हे प्लस. समजलं सगळ्यांना? बाळा मन लावून लक्ष दे. 7 2 जा 14 प्लस 1 किती झालं बाळा? 15 आणि हा 7 जसाचा. आता परत मन लावून लक्ष दे. लय मन लावून. सगळ्यांसाठी बेसिक पॉइंट आहे. मला एक सांगा, हे एकमेकांच्या टेबल मध्ये आहेत का? नाही. हे समान आहेत का? नाही. समान आहे नाही एकमेकांच्या टेबल मध्ये नाही. काय बोललो मी? समान आहे नाही एकमेकांच्या टेबल मध्ये म्हणजे दोन्ही रूल्स मध्ये बसत नाही. मग काय करायचं तर लक्षात घ्या. काय करायचं मन लावून लक्षात घ्या. मी काय करतो बघा पुढे. काय करतो लक्ष द्या. मन लावून. ही स्टेप महत्वाची आहे. याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचा. 7 5 ला किती होतात रे बेटा? 35. किती होतात? 35. इथपर्यंत कळालं? आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचं आणि याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचं. समजलं? चला मला सांगा आता. 26 गुणिला 7 sin 7 42. हातचे किती उरले रे? 4. 7 दुनी 14 आणि 4 किती झाले रे? 18. या दोघांचा गुणाकार केला. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 15 चा पाळा 5 पर्यंत म्हणा. 15 5 75 आणि हे इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. परत एकदा सांगतो. याचा आणि याचा गुणाकार करून इथं लिहिलं आणि याचा आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय केला. काय केलाय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि हे चिन्ह इथं जसंच तसंच. 26 गुणिला किती केले? 7 आणि 15 गुणिला किती केले? 5. 15 5 45. कळालं सगळ्यांना? असं मी का केलं? कारण 7च्या पाळ्यात 5 येत नाहीत आणि 5च्या पाळ्यात 7 येत नाहीत म्हणून केलं.
समजलं सगळ्यांना? ही स्टेप कळाली सगळ्यांना? क्लिअर कळालं सगळ्यांना? लक्षात ठेवा, याच्या फ्रॅक्शनचे ऍडिशन करण्याच्या 3 स्टेप आहेत. एक डिनॉमिनेटर सेम असणे, एक डिनॉमिनेटर एक दुसऱ्यांच्या टेबल मध्ये असणे. याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, मी व्यवस्थितशीर समजावलाय, एकदा ते बघून घ्या. समजलं? ओके. चला आता आपण याची प्लस करणार आहे. बरोबर, तुम्हाला रक्कमसाठी मी इथं प्लस करून दाखवतो. हे आपलं रक्कम आहे 182 रुपये आणि हे 75 रुपये. घाई करू नका. 7 8 आणि 7 15 रुपये आणि होतात 1 रुपया 257. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे 257 रुपये डिवायडेड बाय किती रुपये रे बेटा? 35. आता 35 च्या टेबल मध्ये आपल्याला याचा डिवाइड करायचा आहे. काय करायचं आहे बेटा? डिवाइड करायचा आहे. आता बघा इकडे बघा, 257 डिवायडेड बाय किती रे बाळा? 35. मला सांगा 35 च्या टेबल मध्ये 257 येतात का? पहिले तुम्हाला 35 चा टेबल बनवावा लागेल. 35 दुनी किती होणार? 70. कितीच्या जवळपास येऊ शकतात आपण? चला आपण इथे एक अंदाजे आपण करून बघू. 5 5 5 25, हातचे उरले 2, 5 3 15 आणि 2 17. 175 झाले, येणार नाही. चला आपण जरा पुढे बघू, त्याच्या जवळचा नंबर किंवा त्याचा छोटा नंबर बघूया. चला आता लक्ष द्या. आता आपण 8 करून बघू. बघा 35 च्या पाळ्यामध्ये 8 नंबरला हे जवळचा. 8 पंच 40, हातचे उरले 4, 8 त्रिक 24 आणि 4. 24 आणि 4 किती होतात रे? 28. याच्यापेक्षा मोठा नंबर झाला, त्यामुळे हा मी घेणार. मग आता मी 7 नंबरला करून बघणार. किती नंबरला करून बघणार? 7. मन लावून लक्ष दे बाळा. 35 गुणिला मी 7 करणार. नंबर मला याच्यापेक्षा काय पाहिजे? छोटा पाहिजे. 7 5 35, हातचे उरले 3, 7 त्रिक 21 आणि 3 किती होतात रे? 24. आलं का याच्यापेक्षा छोटं? आलं ना? किती नंबरला आहे बेटा? 7 नंबरला. किती आलं सांग बरं? 245. करा बरं. 2 1 0. चला आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये उत्तर लिहायचं आहे. बरोबर का? मग मला एक सांग, आन्सर किती आलं रे? 7. रिमाइंडर किती उरलं रे? 12. कितीने भागलं रे आपण? 35. कळालं तुम्हाला आन्सर? समजलं? थोडंसं कठीण आहे, जास्त नाही, पण हे आपल्याला करणं गरजेचं आहे. समजलं? पक्क कळालं? क्लिअर कळालं? ओके. चला आता आपण जाऊया चौथ्या एक्झाम्पल. काय रे बेटा चौथा एक्झाम्पल? सांगा. 3/1 5 + 2/1 3. याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचं, त्याच्यामध्ये हे 1 काय करायचंय? ऍड. चला आन्सर द्यावा पटापट. 3 × 5 + 1. 3 × 5 हा 1 त्याच्यात ऍड करायचं आणि त्यानंतर हा 5, हा जो 5 आहे हा जसाचा तसाच लिहायचा. हे प्लसचं चिन्ह जसंच तसं. बोला इथं काय होणार? याचा याचा मल्टिप्लाय 1. 2 × 3 + 1 आणि हा 3 इथं जसाचा तसा. 5 त्रिक 15 आणि 1 16. 16 डिवायडेड बाय 5 प्लस 3 दुनी 6 आणि 1 7 डिवायडेड बाय 3. आता पण आपलं पहिल्यासारखं चालू. मला सांगा 5 च्या टेबल मध्ये 3 आहे? नाही. 3 च्या टेबल मध्ये 5 आहे? नाही. बोलत चला नाही. मग आपण मागच्या सारखंच करणार. बोला बरं. याचा याचा मल्टिप्लाय करणार. किती होणार आहे बेटा? बोला. 15 होणार. बरोबर आहे का नाही? चला आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. चला 16 त्रिक 16 1 16 दोन्ही किती होणार? 32. 16 त्रिक किती होणार आहे? 48. 41. हे प्लसचं चिन्ह जसंच तसं. 7 5 किती होतात रे बेटा? 35. बरोबर का? हा आता लक्ष द्या पटकन. चला याची बेरीज करा. 8 आणि 5 13. 8 आणि 4 12 आणि 1 13. 8 आणि 5 13. हातावरला 1 4 आणि 3
7 आणि 1 8 नाही. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. परत आपलं घाई नको करायला. 8 आणि 5 किती होतात रे? 13. हातचा किती उरला? 1 उरला ना. 8 आणि 5 13. हातचा उरला 1 5 आणि हे 3 8. बरोबर का रे आता? आणि आता हे किती उरले आपल्याकडे? 15. समजलं सगळ्यांना? पक्का कळालं? बेरीज बरोबर आहे? 5 कधी कधी गडबड मध्ये आपण लिहू शकतो. पहिले लक्ष द्यायचं मन लावून. 8 आणि 5 13. हातचा उरला 4 आणि 7 आणि 8 15. आता आपल्याला याला लिहायचं आहे मिक्स मध्ये. कसं लिहिणार सांगा बरं? कसं लिहितो आपण? 83 भागीला किती होणार? 15. 15 पाची 75. 15 सकम 90. मग 15 पाची किती होणार आहे? 75 रुपये. मायनस करा, इथं 13 रुपये होतील. बरोबर आहे ना? इथं 7 रुपये होती. 13 मधून हे गेले तर किती उरले? 8. 7 गेले 0. मग माझं फायनल उत्तर किती आलं बेटा? उत्तर किती आलं? 5. रिमाइंडर किती उरलं? 8. आणि किती उरले? 15. हे माझं झालं मिक्स फ्रॅक्शन मधलं उत्तर. किती आलं? 5 8 अपॉन. समजलं सगळ्यांना? पक्क कळालं? क्लिअर कळालं? जर एकमेकांच्या टेबल मध्ये नाही आलं तर याचा याचा मल्टिप्लाय करायचा आणि इथं लिहायचं. आणि मग काय करायचं सांगा बरं? क्रॉस मल्टिप्लाय. समजलं? आणि इथं प्लस असेल तर प्लस करायचं आणि मायनस असेल तर मायनस. हा आपला क्वेश्चन नंबर किती होता? फर्स्ट क्वेश्चन मध्ये किती गणित आहेत रे? 5. किती गणित आहे? आता हा आपला किती चालू झालाय? क्वेश्चन नंबर सेकंड चालू झालेला आहे. तर हा नंबर किती होता आपला? फर्स्ट क्वेश्चन. कोणता होता? फर्स्ट. समजलं सगळ्यांना? पहिल्यांदा आता आपण हे प्लसच मी तुम्हाला देणार आहे. असे सेम टू सेम मी तुम्हाला 10 उदाहरणं देणार आहे. किती उदाहरणं? 10. ते 10 उदाहरणं तुम्ही काय करायची? सोडवायची सेम टू सेम. आणि ते 10 उदाहरणं रिपीट प्रॅक्टिस केली की काय होणार आहे? तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. तुम्ही जर विसरले तर तुम्हाला माहितच आहे काय करायचं आहे? युट्यूबला परत बघायचं. कारण महिन्या 2 महिन्यानं आपण विसरलो तर युट्यूबला परत बघायचं. परत ते काय करायचं? रिपीट करायचं. आणि त्या पद्धतीनं काय होणार? आपण काय करणार? विसरू शकणार नाही. तुमच्या मित्राला तुम्हाला सांगितलंच, त्याला पण चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपला व्हिडिओ त्याला पाठवायचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेणेकरून तुम्हाला जे काही आपण नवीन शिकवतो, बेसिक पासून शिकवतो, हळूहळू शिकवतो. आपल्या काही गडबड आहे का? तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया? जो क्वेश्चन दुसरा आहे तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्स.